मुंबईमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि त्यामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मुंबईतल्या गोरेगावमध्ये या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं। मृतांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश असून दोघंही MBAचे विद्यार्थी असल्याचं समोर आलंय। कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येने तरुणी सहभागी झाले होते। या कॉन्सर्टला आलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रग्स घेतलं होतं, पण या ड्रग्सचा ओव्हरडोस घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या ड्रग्स प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली। या सर्व आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सनी जैन, बालकृष्ण कुरूप, रौनक खंडेवाल, आनंद पटेल, प्रतीक पांडे आणि आकाश समत अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। तातडीने एक इन्क्वायरी झाली पाहिजे। मुंबईचे कमिशनर यांनी याची इन्क्वायरी देऊन महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगितलं पाहिजे की काय नक्की तिथे घडलं, आणि हे जर पोलिसांच्या डोळ्यासमोर हे होत असेल हे अतिशय चिंताजनक आहे। ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि तातडीने गृह मंत्रालयाने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे।